नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये समर आणि स्वानंदीची तुतुमेमे चालूच असते। आता स्वानंदी दुसऱ्या सीटवर जाऊन बसते। समर जातो आणि तिच्या शेजारी बसतो। आता स्वानंदी खुणावते, तो बघून म्हणतो, हां स्त्रियांसाठी। स्वानंदी म्हणते, मग उठा ना। तो म्हणतो, आहे ना तुम्ही स्त्री। ती म्हणते, अहो मी आहे, पण तुमचं काय? समर म्हणतो, ते सोडावो, ते महत्त्वाचं नाही। तुम्हाला मुलगा आवडला की नाही तेवढंच सांगा। स्वानंदी म्हणते, तुम्ही का माझ्या मागं लागलात? समर म्हणतो, टेक्निकल प्रॉब्लेम, मला हे करावंच लागणार, नाहीतर रोहनला सांगा अट मागे घ्यायला। स्वानंदी म्हणते, सांगते। समर म्हणतो, नाहीतर तुम्हाला मुलगा आवडला नसेल तर आपण दुसरा बघू, काहीच हरकत नाही। आदिरा खाली येत असते आणि आवाज देते, नारायण काका, माझी कॉफी कुठे? तेवढ्यात मलिका म्हणते, आदिरा स्वतःची कॉफी स्वतः करून घे। आदिरा म्हणते, व्हॉट वाय? मलिका म्हणते, तुला सवय व्हायला हवी ना म्हणून। आदिरा म्हणते, ओके मॉम, मी बाहेर चालल्या, नंतर म्हणशील काही सांगूनच जात नाही म्हणून। आणि मॉम, तुला माहिती आहे मी लग्नाच्या प्रत्येक फंक्शनसाठी ट्रायल आउटफिट शिवून घेते, त्याच्या फिटिंगसाठी चालले, ओके? मलिका म्हणते, तेवढे पैसे आहेत तुझ्याकडे? आदिरा म्हणते, पैसे वाय? मलिका विचारते, तुला पैसे लागणार नाही का त्याच्यासाठी? आदिरा म्हणते, मी कशाला पैसे द्यायचे? मलिका म्हणते, आदिरा बाळा, तुझा होणारा नवरा खूप स्वाभिमानी आहे, त्यात बिचाऱ्याची सॅलरी खूप कमी आहे, त्याला हे सगळे खर्च परवडणार नाहीत ग। मग तो तुला लग्नानंतर सांगेल, तू तुझे पैसे कमव आणि खर्च कर, म्हणून तुला सांगते। आदिरा म्हणते, पिंट्या दादा आहे ना, तो करेल मला लग्नानंतर मदत। मलिका म्हणते, अगं तुझ्या पिंट्या दादाने केलेली मदत तुझ्या सासरकडच्यांना आवडणार आहे का? स्पेशली रोहनला आवडणार आहे का? आदिरा म्हणते, मॉम, पिंट्या दादा आता रोहनच्या घरी जाऊन आलाय ना, सो त्याने सगळ्या गोष्टी फायनल पण केल्या असतील, आणि मला माहिती आहे पिंट्या दादाने त्यांना सगळं पटूनही दिलं असेल, नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी फायनल झाल्याच नसत्या। मलिका म्हणते, झालंच नसेल फायनल, कारण तुझ्या पिंट्या दादाला ऑफिसमध्ये कशी सवय आहे, हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे, हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, आणि त्याने तिथे पण हेच केलं असणार, आणि सगळं स्वतःच ठरवून टाकलं असणार। आदिरा म्हणते, ब्रो मग ठीक आहे ना, त्या निमित्ताने रोहनच्या घरच्यांना काही करावंच नाही लागणार। ती बाळा, अशाने त्यांचा इगो हर्ट नाही होणार का? नाही म्हणजे मुलाकडच्यांना सारखं आवडत असतं ग, त्यांना आपण मान द्यावा, त्यांचं मत विचारावं। मुलीकडचे आले आणि सगळं त्यांनीच ठरवून टाकलं असं नाही आवडत ग त्यांना। सगळंच आपण ठरवून टाकलं तर ते काय म्हणतील, समर राजवाडे आहे, तुम्ही तुमच्या घरी, आम्ही मुलाकडचे आहोत, आम्हाला काही विचारा। पण मी काय म्हणते, काही चुकलं आहे का त्यांचं? नाही ना, मी काय म्हणते बाळा, हे त्यांना सगळं आवडलं नाही तर ते डोक्यात ठेवतील, आणि तो सगळा राग लग्नानंतर तुझ्यावर काढतील। आदिरा म्हणते, मॉम, ते कशाला करतील? अगं ते सगळेच चांगले लोक आहेत। मलिका म्हणते, त्यांना राग येत नाही का? आणि ती रोहनची आई मला ना टिपिकल वाटली, अशी खास सासू वगैरे नाही आहे। पैसा सारखं पैशावर बोलते, खूप इरिटेटिंग आहे। हे तुझे लाड आहे ना, नारायण काका मला कॉफी द्या, रुपाली माझे कपडे दे, हे सगळे लाड तिथे होणार आहे का? आता मलिका बरंच काही बोलून म्हणते, आणि तू तिथे 2 BHK मध्ये राहणार आहेस का? आदिरा म्हणते, हे बघ मॉम, कॉमन माणसाचं घर असंच असतं, साधं आणि एकदम छान, तसंच त्यांचं घर आहे, साधं आणि एकदम छान, त्यामुळे त्यांना मिडल क्लास 2 BHK म्हणून त्यांचा अपमान करू नकोस। आणि मॉम, माझं रोहनवर खूप प्रेम आहे, तो जिथे राहील तिथे मी राहील। इकडे मंदाकिनी येते आणि सरपोतदारांचं डोकं खात असते। आदिरा रोहनला भेटते आणि म्हणते, पिंट्या दादा जे ठरवतो ना ते करतोच, त्यामुळे नंदुताईचं लग्न अगदी ग्रँड पद्धतीने होणार, आणि एकदम छान मुलाशी। रोहन म्हणतो, अगं पण माझ्या नंदुताईला कसा मुलगा आवडतो हे तुझ्या पिंट्या दादाला कसं कळणार? आदिरा हसून म्हणते, कळेल, नक्की कळेल, कारण तो पिंट्या दादा आहे, त्याला सगळ्याच गोष्टी कळतात। समर म्हणतो, अहो मी खूप मुलं बघितले आणि तुमच्यासाठी हा मुलगा निवडला। स्वानंदी म्हणते, काय तुम्ही एवढे मुलं रिजेक्ट केले? तो म्हणतो, हो, आता मुलं बरी नको का असायला? एका मुलाचा पगार फक्त 1 लाख रुपये, फक्त 1 लाख रुपये, कसं होणार तुमचं 1 लाखात? कसं जगणार तुम्ही? एका मुलाच्या घरात 8 माणसं, अहो त्या गर्दीमध्ये हरवून गेला असतात तुम्ही। आता मात्र स्वानंदी डोक्यालाच हात लावते आणि समरचं ऐकत असते। समर म्हणतो, एक मुलगा सारखा फिरतीवर, आणि तुम्ही एकट्याच घरी, मग लग्न करायचं कशाला? तो जर सारखा फिरतीवर असेल तर?
पैसा, कुटुंब, घर सगळ्या गोष्टी चांगल्या बघायला नको? स्वानंदी म्हणते, तुमची बहीण ज्याच्याशी लग्न करते ना त्याचा पगार 70,000 रुपये, तरी तुम्ही तिचं लग्न त्याच्याशी करून देताय ना? समर म्हणतो, अहो दोघं प्रेम करतायत, प्रेमात पडले. तुमचं आहे का प्रेम? तुमचं आहे का लव्ह मॅरेज? तुम्ही पडलात का प्रेमात? आता स्वानंदी नाही म्हणते. तो म्हणतो, त्यांचं लव्ह मॅरेज आहे. आता लग्नानंतर त्यांच्यात काही प्रॉब्लेम झाला तर ते बघून घेतील. पण आता लग्नानंतर तुमच्यात काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही काय करणार? ना प्रेम ना पगार. स्वानंदी म्हणते, ठीक आहे. समर म्हणतो, ठीक काय? ती म्हणते हेच की आपल्याला खूप घाई आहे, तर मी रोहनला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते, पण मला खात्री नाही आहे त्याला पटेल की नाही. समर म्हणतो, मग हे बघा, तुम्ही त्याला कन्व्हिन्स करूच नका. तुम्ही लग्नाला उभा राहा, मी तुमच्यासाठी चांगला मुलगा बघतो. स्वानंदी म्हणते, अहो तुम्ही क्रायटेरिया एवढा असा ठेवला कसा मुलगा मिळणार? समर म्हणतो, मग तुमचा क्रायटेरिया सांगा. स्वानंदी म्हणते, थोडा कमी कमावणारा मुलगा असेल तरी चालेल. मी कमवते ना, आम्ही दोघंही कमवू. समर म्हणतो, अच्छा, तुम्हाला मुलामध्ये अजून काय हवं आहे? स्वानंदी त्याच्याकडे बघत म्हणते, तो माणूस म्हणून चांगला असायला हवा. ते आता बरंच काय बोलते. तो ते सगळं तुम्हाला एकाच मुलामध्ये हवं आहे? स्वानंदी म्हणते, असू शकतं ना, माझा मुळात विश्वास आहे, चांगली मुलं जगात असू शकतात. समर म्हणतो, चला तुम्हाला चांगला मुलगा मिळाला तर जगणार कसं तुम्ही? खायचं काय घरात? त्याला चांगला पगार नको? ती अहो बोलूत की पगाराविषयी. पगार पगार काय चाललंय तुमचं? तो बायकांना प्रॅक्टिकली विचारच करत नाही. पगार महत्त्वाचा असतो. आता वाद काय मिटत नाही. स्वानंदी म्हणते, प्लीज तू माझ्यासाठी मुलगा बघू नका, आणि जायला लागते. पण तिची ओढणी अडकते. ती खुणवते, का पकडलंय? तो मी नाही. स्वानंदी येते आणि बघते तर सीटला ओढणी अडकलेली असते. ती काढण्यासाठी ती समरच्या एकदम जवळ जाते आणि दोघांना पण वेगळीच जाणीव होते. समर तिला खुणवतो आणि ओढणी काढतो. आता स्वानंदी खाली जाते. समर खिडकीतून बघत असतो तर स्वानंदी बाहेरून त्याच्याकडे बघत असते. स्वानंदी ऑफिसमध्ये जाते तर एक मुलगी वाट बघत असते. ती स्वानंदीला बघते आणि रडायला लागते. स्वानंदीची कलिक म्हणते, अगं नुसतीच रडते, काही बोलतच नाही, तुला भेटायचे म्हणते. स्वानंदी तिला म्हणते, चला आपण आत बसूया. आनंद समरला म्हणतो, काय तू बसमध्ये गेला? तो मग ती बाई ऐकायलाच तयार नाही. ती बसमध्ये चढली, मग मी पण चढलो. गरज मला आहे ना, मला जावंच लागणार. मुलीकडची बाजू आपली. त्या रोहनच्या बहिणीसाठी काय काय केलं नाही ते विचारू नकोस. मी आत्तापर्यंत कुठल्याही स्त्रीचा एवढा बाबापोता केला नाही ना, एवढे त्या रोहनच्या बहिणीचा केला. बसमध्ये पाठीमागे उभं राहून मी तिची हाजी करतोय, विनवणी करतोय तिला. एवढं सगळं असतं तर एखादी बाई नीट बोलली असती, पण ही पाषाण हृदयी, जराही दया नाही तिला. आनंद म्हणतो, पण हे सगळं ज्याच्यासाठी केलं ते बोलणं झालं का? समोर डोक्याला हात लावत म्हणतो, कसलं बोलणं? अरे या बाईचं बोलणं आहे का? बोलण्यात बोलणं काय बोलणं आहे हे तिलाच माहिती नाही. त्या बोलण्याला काही दिशा नाही, त्याच्या पाठीमागं काही अर्थ नाही, नुसती आपली बडबड बडबड बडबड. ह्या रोहनच्या बहिणीचं मला काही कळतच नाही. रोहन इतका बुद्धिमान चांगला मुलगा, त्याची बहीण अशी, मी पण असा रेटून राहिलो. मी त्यांना विचारलं, निलेशला तुम्ही का नाही म्हणालात? तर म्हटल्या, त्याच्या पगाराचा आकडा मला पटला नाही. अरे 27 स्थळं बघितले मी, आणि त्यांच्यासाठी निलेशसारखा हिरा शोधला मी, हिरा. पण हिला किंमत नाही हिऱ्याची. अरे हिला अजून माहीत नाही हिची गाठ कुणाशी पडली आहे. समर राजवाडेशी पडली आहे, समर राजवाडेशी. नाही हिच्यासाठी काही दिवसात स्थळ बघून हिचं लग्न लावून दिलं ना, तर नावाचा समर राजवाडे नाही, नाहीतर बदलून टाकेल. आनंद म्हणतो, अरे एवढं? तेवढ्या निलेश येतो आणि म्हणतो, सर स्वानंदीचा काही फोन आला होता का? इकडे त्याची गर्लफ्रेंड स्वानंदीला सगळं सांगते आणि रडत म्हणते, आमच्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे. स्वानंदी तिला म्हणते, फोन लावून दे. आता निलेशच्या फोनवर त्याचा गर्लफ्रेंडचा फोन येतो. तो आता उचलतो आणि तिकडून आवाज येतो, मी स्वानंदी बोलते, सॉरी मी तुमच्याशी नाही लग्न करू शकत. निलेश फोन ठेवतो. समर म्हणतो, काही प्रॉब्लेम आहे का? तो सर स्वानंदीचा फोन होता, ती म्हणाली आपलं लग्न नाही होऊ शकत. समर काय करेल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.